नमस्कार, मी विद्या स्वागत करते आपले चॅनल देवतास कॉर्नरमध्ये। आजच्या व्हिडिओमधून आपण काही असे महाअष्टमीला प्रभावी उपाय बघणार आहोत की ज्याने आपल्या जीवनामध्ये सकारात्मक असा प्रभाव दिसणार आहे आणि होणार आहे आणि होतोही। असे उपाय आपण ह्या व्हिडिओमधून तुम्ही बघणार आहोत। तर ते उपाय कोणते आहे, आता महाअष्टमी केव्हा आहे ते सर्वात आपण अगोदर बघणार आहोत। महाअष्टमी बघा, उद्या मंगळवार आलेली आहे 30 सप्टेंबर रोजी आणि 30 सप्टेंबरला उद्या मंगळवारी महाअष्टमीला जेव्हा होम हवन होणार आहे तेव्हा आपल्याला हे प्रभावी उपाय करायचे आहेत। तर चला बघूयात आपण कोणते उपाय करायचे आहेत ते। बघा, महाअष्टमीला स्वतःला असं एक खूप महत्त्व आहे। आपण महाअष्टमीला जेवढे महानवमी अष्टमीला जेवढे आपण उपाय करणार आहोत तितके खूप महत्त्वाचे असे उपाय आहेत आणि त्याने खूप आपल्याला असा फरक पडतो, प्रभावी फरक पडतो। आणि जे ते आपल्या आपल्या परीने ह्या दिवशी उपाय करण्याला किंवा महत्त्व देत असतात आणि उपाय करत असतात, त्यापैकीच एक उपाय आपल्याला ह्या दिवशी करायचा आहे। तर तो कोणता आहे, तर तो कोहळ्याचा एक उपाय आहे आणि कोहळ्याचे 2 उपाय आपल्याला ह्या दिवशी करायचे आहेत आणि हे अत्यंत प्रभावी असे उपाय आहेत। बघा, आपण सर्वोत्तम असे काही नाही, आपल्यातही अवगुण गुण सर्व असतात, सर्व जणांमध्ये असतात। मी असो, तुम्ही असो, सर्वांमध्ये काही कमी काही जास्त प्रमाणामध्ये काही गुण अवगुण हे सर्वांमध्ये असतात। सर्वतोपरी कोणताच मनुष्य हा परिपूर्ण असा नाही। तर आपण बघा, अशामध्ये ज्यांच्या कधी कधी बघा, आपण आपल्याला दुसऱ्यांचं कोणी असो, कधी कधी आपल्याला कोणावरती जरी काहीच कोणाचं चांगलं झालं तर कोणाला ना कोणाला आजकाल बघा चांगलं बघवलं जात नाही। कोणी असो बघा, थोडं तरी मनामध्ये येतं माणसाच्या। आणि जर असं मनामध्ये आलं तर कधी कधी काय होतं की आपलं घरामध्ये कधी नकारात्मक शक्तींचा प्रवेश होतो। कुणाच्या मनामध्ये असे असेल तर कुणाच्या ना कुणाच्या पायाने बघा नकारात्मक प्रवेश असतो, दृष्ट लागणे असतात आणि हे दृष्ट कोणत्या ना कोणत्या प्रकारे कोणाला सहन नाही झाली तर हे आपल्याला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागत असतात। अशा वेळेस आपल्याला बघा, दिवसातून असे काही दिवसच असतात की असे आपल्याला उपाय करायचे असतात ज्याने आपल्याला त्या उपायाने भरपूर प्रकारे प्रभाव आणि प्रभावी असा फरक पडत असतो। आणि कोहळ्याचा असाच एक प्रभावी उपाय तुम्हाला या व्हिडिओमधून मी सांगणार आहे। तसे 2 प्रभावी उपाय मी सांगणार आहेत। तर बघा, पहिला उपाय कसा करायचा आहे, तर जो कोहळा असतो ना, तर कोहळ्यामध्ये बघा नकारात्मक शक्ती शोषून घेण्याची भरपूर प्रमाणामध्ये शक्ती असते। दृष्ट आपल्या घराला जर लागली असेल घरात तर त्या कोहळ्यामध्ये ती नजर म्हणजे रोखून ठेवण्याची, ती दृष्ट प्रवृत्ती जी आहे, वाईट शक्ती जी आहे ती खेचून ठेवण्याची आणि आपल्याला दूर ठेवण्याची, आपल्यापासून दूर ठेवण्याची शक्ती जी आहे ती कोहळ्यामध्ये असते। आणि इतकं कोहळ्याला म्हणजे प्रभावी असं मानलं जातं। म्हणूनच आमोशाला बघा कोहळा आपल्याला घराच्या वरती बांधण्याला महत्त्वाचे स्थान आहे। तर हा कोहळा का बांधला, तर हा आपण बघितलं की कोहळ्यामध्ये नकारात्मक शक्ती दूर ठेवण्याची आणि खेचून घेण्याची शक्ती असते। म्हणून आपल्याला आमोशाला किंवा असे बरेच दिवस असतात महाअष्टमीला हा कोहळा आपल्या घरावरती आपण बांधून ठेवत असतो आणि घराला दृष्ट लागू नये याचे सर्वतोपरी प्रयत्न करत असतो। तर म्हणजे बाहेर का बांधतात कोहळा, तर बाहेर जर रोखून ठेवत असते, ती बाधा आपल्यापर्यंत येऊ देत नाही। म्हणून आपल्याला घराच्या वरती समोरच ती आपण कोहळा बांधतो, म्हणजे त्याच्यावरती जी नजर पडते म्हणजेच ती दृष्ट प्रवृत्ती, आपण सगळ्यात अगोदर आपल्याला कोहळा दिसतो म्हणून ती दुष्ट प्रवृत्ती तो खेचून घेत असतो। हा कोहळा बांधण्याला इतकं महत्त्वाचं स्थान आहे। आता कोहळ्याचे काय उपाय करायचे आहेत, तर बघा, आपल्याला कोहळा हा महाअष्टमीला घेऊन यायचा आहे। हा कुठे भेटतो, तर कोणत्याही पूजेच्या दुकानामध्ये आपल्याला हा भेटत असतो, सहज उपलब्ध होत असतो। बघा, दसऱ्याच्या वेळेस तर तुम्हाला पूजेच्या मंदिराच्या ठिकाणी तुम्हाला कोहळ्याच्या भरपूर दुकानं दिसतील। तर अशा वेळेस काय करायचं आहे, तर आपल्याला एक कोहळा घरी घेऊन यायचा आहे। तर आपल्याला कोहळ्याचा काय उपाय करायचा आहे, कोहळा आपल्याला विकत घेऊन यायचा आहे आणि तो आपल्याला अगोदर आणल्यावरती देवाच्या समोर ठेवायचा आहे किंवा आपण घटस्थापना केली असेल तर त्या समोर आपल्याला तो कोहळा ठेवायचा आहे। आणि त्या काय करायचं आहे, तर तो कोहळा आपल्या घरातील माणसं असतील तर माणसांना तुम्ही तो कापायचा सांगा, त्याचे 2 भाग करा, मधोमध कापा त्याला आणि त्याला 2 भाग करा आणि दोन्ही भागांना तुम्ही कुंकू लावा। दोन्ही भागांना तुम्ही कुंकू लावायचे आहे। आणि बघा, आता तुमच्या घरामध्ये जर माणूस समजा ड्युटीवरती गेलेले नसेल, मुलगा असेल घरामध्ये, तर त्याला तुम्ही कापायचं सांगा आणि त्याच्यामध्ये त्याला कुंकू लावायचं, दोन्ही भागांना कुंकू लावायचं सांगा। तुम्ही केलं तरी चालेल तो उपाय,
आणि अशा वेळेस काय करायचं आहे, तर एक भाग तुम्ही मंदिराच्या तिथे सुद्धा नेऊन ठेवू शकता आणि दुसरा भाग आपल्याला देवासमोर ठेवायचा आहे आणि नंतर आपल्याला एक भाग काय करायचा आहे, मंदिराच्या तिथे जर ठेवला तर ठीक, नाहीतर आपल्याला एक भाग आपल्याला जिथे चौरस्ता असतो तिथे आपल्याला एक भाग तो नंतर ठेवून द्यायचा आहे। आणि आल्यानंतर बघा, चौरस्त्यात ठेवून आल्यानंतर आपल्याला तसंच एकदम म्हणजे जेवण काही करायचं नाही, पाणी वगैरे असं काही घ्यायचं नाही। तर काय करायचं आहे, सर्वात अगोदर आपल्याला तुम्ही आंघोळ केली तर ठीक, नाही तर हातपाय तोंड स्वच्छ धुवायचे आहे आणि नंतरच आपल्याला सर्व कामाला लागायचं आहे। कारण आपण दृष्ट प्रवृत्तीसाठी ते करत असतो आणि त्याच्यामध्ये दृष्ट प्रवृत्ती ही खेचून घेत असतं ते, म्हणून आपल्याला आल्यावरती स्वच्छ हातपाय तोंड धुवायचे आहे। आणि बघा, चौरस्त्यात ठेवायचा याचा अर्थ कोणाच्याही ते पायाखाली किंवा गाडीखाली येता कामा नाही। आणि आता तुम्ही चौकातही ठेवू शकत नाही, कारण आता खूप बघा त्याच्यावरती पण खूप हे आलेलं आहे। तर तुम्ही काय करायचं आहे, चौकात न ठेवता एखाद्या झाडाखाली त्याला ठेवून द्या, अशा ठिकाणी ठेवून द्या की त्याच्या ओलांडण्यात कोणाच्या तो येणार नाही। हा उपाय तुम्हाला जमला तर करा, नाही तर दुसरा उपाय बघा, अत्यंत सोपा असा आहे की ज्याने कोणाला बाधाही होणार नाही आणि तो एकदम अत्यंत प्रभावी असा उपाय आहे। की काय करायचं आहे, एकतर तुम्ही दसऱ्याच्या दिवशी महाअष्टमीला तो कोहळा आणायचा आहे आणि घराच्या वरती तुम्ही बांधून लाल कपड्यांमध्ये किंवा त्याला जाळी भेटते, तो जाळीने आणून तुम्ही घराच्या वरती तो टांगायचा आहे। त्याच्यावरती तुम्ही कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि तो कोहळा आपल्या घराच्या वरती तुम्ही टांगून द्यायचा आहे। नाही तर तुम्हाला परत एक उपाय सांगते, सगळ्यात चांगला उपाय कोणता आहे, तर बघा, महाअष्टमीला होम हवन मंदिराच्या मोठे जे आपले ग्राम मंदिर असतात तिथे जवळच्या मंदिरामध्ये होम होत असतो आणि होमामध्ये भरपूर जण हे आहुती देत असतात। ती नारळाची असते किंवा कोहळ्याची असते। तर आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला पण एक कोहळा घ्यायचा आहे, देवासमोर ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाने आणि ते स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जेथे होम होणार आहे महाअष्टमीला देवीचा तिथे जायचं आहे आणि त्या होमामध्ये त्या कोहळ्याची आहुती द्यायची आहे। तर काय होतं, अशाने बघा सगळी नकारात्मक शक्ती त्याच्यामध्ये जाते आणि हा एकदम सुरक्षित असा उपाय आहे की ज्याने दुसऱ्यांनाही काही त्रास होणार नाही। बघा, आपण कोणतेही उपाय कशासाठी करतो की आपल्याला फरक पडावा, पण ते उपायाने दुसऱ्यांना त्रास अजिबात होता कामा नये आणि झाला पण नाही पाहिजे। असं आपल्याला सुरक्षित असे उपाय करायचे आहे, कारण की जर दुसऱ्यांना तो त्रास झाला तर त्याचा त्रास हा आपल्यालाच भोगावा लागतो। म्हणून असे उपाय, सुरक्षित असे उपाय करायचे आहे की ज्याने दुसऱ्यांना अजिबात त्रास होणार नाही। आता हा जो उपाय आहे होमामध्ये बघा, आपण ज्याची पण आहुती देणार आहोत त्याला भरपूर प्रमाणामध्ये महत्त्व आहे। आहुती देण्याला म्हणजे आपल्या सर्व दृष्ट ज्या आपल्या दुष्ट शक्तींचा जो प्रभाव आहे आपल्यावरती झालेला तो त्या कोहळ्यामध्ये येणार आहे आणि त्या सगळ्यांची आहुती आणि आपल्या नकारात्मक जे विचार आहे त्याची सुद्धा, नकारात्मक विचार असू द्या, नुसते दृष्ट प्रवृत्तीच नाही किंवा दृष्ट नजरच नाही, तर आपली जी नकारात्मक विचार आहे, नकारात्मक शक्ती आहे, ती सर्व नकारात्मक शक्ती सर्व सदस्यांची असो, ती घरातील असो, सगळी त्या कोहळ्यामध्ये येणार आहे आणि त्या कोहळ्यामध्ये आपण जेव्हा आहुती देणार आहोत होमामध्ये तेव्हा ते खाक होणार आहे। म्हणजे ते कोहळा जसा जळणार आहे तशीच ते आपले दुष्ट प्रवृत्ती, दुष्ट नजर त्याच्याबरोबर ती होमामध्ये बघा ती सर्व संपणार आहे दुष्ट प्रवृत्ती। त्याच्यामुळे इतकं आहुती देण्याला इतकं महत्त्वाचं स्थान आहे। त्याच्यामुळे तुम्ही महाअष्टमीला हा उपाय कोहळ्याचा करायचाच आहे आणि सर्वात सोपा उपाय तर तुम्हाला होमामध्ये आहुती देण्याचा आहे। तर मी म्हणेन तुम्ही तोच उपाय करा, परंतु बाकीचे जर जमत असेल आणि सुरक्षित तुम्ही कुणाला त्रास न हो देता जर तुम्ही उपाय करत असाल तर तो कुंकू लावण्याचा जर तुम्हाला कापून तर तो तुम्ही करू शकता आणि तुम्हाला घराच्या वरती तो कोहळा आणून जरूर आपल्या घराला दुष्ट न लागण्यासाठी तो जरूर बांधायचा आहे, ज्याने आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्तीचा प्रवेशच होणार नाही। तर हे चला, तुम्हाला हे उपाय महाअष्टमीला जरूर करायचे आहे। तर यातील एक तरी उपाय तुम्ही करा आणि आपल्या दुष्ट प्रवृत्तीपासून आपल्या घरातील सदस्यांची आणि आपल्या घरांचं रक्षण करा। तर तुम्हाला माहिती आवडल्यास, उपाय आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।